चंद्रपुर महानगर के विठल मंदिर प्रभाग में एक मुफ्त एम्बुलेंस सेवा का लोकार्पण किया गया। तो आइए जानते हैं यह मुफ्त एम्बुलेंस सेवा किसकी ओर से प्रदान की गई तथा लोकार्पण के समय राका शरद पवार गढ़ के शहर जिला अध्यक्ष दीपक जायसवाल ने क्या कहा, इस खबर में। शहर के विठल मंदिर प्रभाग की जनता के लिए मुफ्त एम्बुलेंस सेवा समाज सेवक राहुल देवतले की पहल से उपलब्ध कराई गई। इस निःशुल्क एम्बुलेंस सेवा का लोकार्पण विठल मंदिर प्रभाग में किया गया। इस समय पूर्व नगराध्यक्ष दीपक जायसवाल इनके हाथों एम्बुलेंस का उद्घाटन किया गया। इस दौरान पूर्व नगराध्यक्ष दीपक जायसवाल इनके साथी बिंदु बाबू बड़केलवार, धन्ना एरेवार, अरुण गरगेलवार, संजू जिजिलवार, वसंता पवार, मधु श्रीरामे, सुहास पिंगे, अनिल दड़ने आदि मान्यवर उपस्थित थे। इस समय मान्यवरों का स्वागत किया गया। कार्यक्रम में महिलाएं और मित्र परिवार भी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान पूर्व नगराध्यक्ष दीपक जायसवाल ने इस आयोजन संदर्भ में जानकारी दी। आज विठ्ठल मंदिर प्रभागामध्ये राहुल देवतळे यांच्या नेतृत्वात आणि विठ्ठल मंदिर वार्डाचे अध्यक्ष, त्यांचे पूर्ण सहकारी आणि विठ्ठल मंदिर वार्डाचे सर्व नागरिक बंधू आणि भगिनी यांच्या मागणीनुसार ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की या प्रभागातील आपण ही व्यवस्था याच्यासाठी केलेली आहे की चंद्रपूर शहरातील जो 7 किलोमीटरचा परिसर आहे तिथे जे काही रुग्ण असतील त्यांना नेण्याचं लाण्याचं काम किंवा हॉस्पिटलमधून सोडण्याचं किंवा हॉस्पिटलमध्ये नेण्याचं काम मोफतमध्ये करणार आहे। त्याचा कोणताही चार्ज लागणार नाही। फक्त ही सेवा चंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीसाठी आपण कायम केलेली आहे। त्याचा उद्देश एकच आहे की गरीब लोकांना आणि सर्वसाधारण लोकांना ही सेवा मुफ्तमध्ये मिळावी आणि त्यासाठी राहुल देवतळेने गेल्या वर्षभरापासून प्रयत्न केले आणि त्यांना यश आलं आणि त्यांना ही सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे। याचा लाभ सर्व जनतेने घ्यावा। त्याच पद्धतीने आमचे माजी नगरसेवक आणि बाबूपेठ प्रभागाचे विनोद लव्हाणे इथे उपस्थित आहे। त्या बाबूपेठ प्रभागासाठी सुद्धा आम्ही अशीच एक ॲम्ब्युलन्सची व्यवस्था येणाऱ्या वर्षभरामध्ये करणार आहोत आणि त्यासाठी सुद्धा विनोद लव्हाणे यांनी पुढाकार घ्यावा, तिथे सुद्धा करावी। आज मी जनतेला आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचा 84वा वाढदिवस कालच झाला, त्याच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज हे उद्घाटन केलेलं आहे आणि ही ॲम्ब्युलन्स आम्ही आज लोकांना लोकार्पण करीत आहोत। तो वहीं समाज सेवक राहुल देवतले ने भी इस संदर्भ में क्या कहा, आइए जानते हैं। मागील 1 वर्षापासून विठ्ठल मंदिर प्रभागात मोफत ॲम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध करण्यासाठी हा माझ्या मागील वर्षभरापासून प्रयत्न चालू होता। आज हे ॲम्ब्युलन्स विठ्ठल मंदिर प्रभागासाठी मी माझ्यातर्फे आमचे शहर जिल्हा अध्यक्ष दीपक जी जायसवाल यांच्यातर्फे आणि विठ्ठल मंदिर प्रभागातील ज्येष्ठ नागरिक आमचे बिंदू काका बडकेलवार आणि धन्नाभाऊ एरेवार यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज हा विठ्ठल मंदिर प्रभागात मोफत ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा आज पार पडला। या ॲम्ब्युलन्सचं असं एक आहे की विठ्ठल मंदिर प्रभागात मग तो गरीब असो, चाहे कोणताही व्यक्ती असो, चाहे महिला असो, चाहे पुरुष असो, यासाठी हे मोफत सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा माझ्या वर्षभरापासूनचा प्रयत्न होता। हा प्रयत्न आज पूर्ण झाला आणि महानगरपालिकेच्या हद्दीत म्हणजे 7 किलोमीटरच्या हद्दीत हा मोफत सुविधा उपलब्ध राहणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रोयारकर की रिपोर्ट।